आमच्या शेतात बिबट्या आलाय तेवढं बघून. खूप सारे सर्प व्हिजिट करत असतात आमच्या घराला इथे. बिबट्या आहेत. 3 ते 4 बिबट्या आहेत या वरच्या डोंगरात. इथं भैरवाच्या इथं 3-4 बिबट्या आहेत. आपल्या अजिंक्य ताऱ्यावर 3-4 बिबट्या आहेत. म्हणजे ह्या एरियामध्ये पूर्णपणे सगळीकडे आता बिबट्याचा वावर तयार झालेला आहे. एवढा वेळ एका सापाला पकडलेला आहे आणि ऑलरेडी माझ्या वडिलांनी लहानपणापासून मला कशाचीच भीती पाळू नको असं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे मी घाबरत पण नाही. तुम्ही विष पिलं तरी काही होत नाही, सापाचं विष पिलं तरी काही होत नाही. जोपर्यंत त्याला थोडा जरी आधार भेटला तर भिंतीवर हा सहज चढू शकतो. पण तुम्ही मारायची डेअरिंग करू नका. असले साप पकडणे आणि साप पाळणे खूप फरक आहे. मग तू साप पाळलेत का? आम्ही 2 साप पाळलेत, ऋषभ आणि पृथ्वी. ओय शपथ. थांबा. सांगू शकत नाही इतके साप पकडलेत. आता नाही म्हटलं तर एक 10 वर्ष झाले. बापरे, मोजले नाहीत आहे कधी? मित्रांनो, आम्ही व्हिडिओ बनवायला निघालो टेरेसवर आणि माझ्या शेजारी होतं एक टायर. तर हे पत्त्या थांब की 1 मिनिट. अरे 1 मिनिट फक्त साप पकडायचंय. अरे साप कुठं चाललाय? साप. अरे साप आहे तो साप. चला, ते आलेत दादा. एवढे पायबी वरती घेऊन का बसलायस? काय झालं? हे बघा गाईज, आई शपथ, आमच्या इथं साप निघालाय आणि हे उमेश दादा आलेले आहेत. सर्प मित्र आहेत ते पकडायला आले. तर सैद्याला दिसलाय पहिल्यांदा. सैद्या कसं काय? मी टेरेसवर निघालेलो व्हिडिओ करायला आणि इथनही पायरी दिसते का? तो मी असं वर निघालोय, मोबाईल होता माझ्या हातात आणि जस्ट असं मला काहीतरी हालचाल दिसली, त्यामुळे मग असं टायर असं करायला गेलो तर तिथनं डायरेक्ट तिनं तिकडं आता जिथं आहे ना ते डायरेक्ट झेप टाकली. बापरे, मग आता तुला नाही डेअरिंग पकडायला? ती रिॲक्शनच्या ऐवजी जोरात ओरडलो साप, तर ते काका बाहेर आले. बरं दाखव, कुठे त्यांना दाखव पटकन. कॅमेरा तुम्ही जवळ घ्या. रॅट स्नेक दिसते, दामन जातीचा साप दिसतो. आता उन्हाचे दिवस आहेत तर हा गारव्यासाठी इथं आलेला असावा. तुम्ही बघू शकता इथं शेजारी झाडे वगैरे आहे. तर आता ऊन प्रचंड वाढलेलं आहे, तरी हा गारव्यासाठी थंड ठिकाण त्याला तो शोधून तिथं आलेला आहे. तुम्ही बघू शकता रॅट स्नेक आहे, तो इथं गारव्याला बसलेला आहे. तो ओलं वगैरे तुम्हाला दिसत असेल. तर आपण बघूयात, आता रेस्क्यू करूयात, त्याला पकडूया. दादा नीट माझ्याच अंगावर यायचं नाही तर इथं इकडं उडी मारायची. मगाशी तिकडनं उडी मारलेली तशी. बापरे, ते बघ कसं पकडतात. बापरे, धक 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 धक. थांबकी इथं थांबकी. फक्त बघ. हा ओय शपथ, खतरनाकच. तुम्ही बघू शकता आपण रॅट स्नेक पकडलेला आहे. कुठला आहे दादा? रॅट स्नेक दामन बोलतात. दामन का? हा, मराठीमध्ये दामन बोलतात. रॅट स्नेक असं बोलतात. ते बिनविषारी आहे ना? हा बिनविषारी आहे. पण शांत आहे का? आता मी हात लावू शकते? आता शांत आहे तो तसा. त्याचा बाईट मोड म्हणजे कसा की जेव्हा तो बाईट मध्ये येतो, आता तुम्ही बघू शकताय त्याचा गळा फुगलेला दिसतोय बघा. जेव्हा बाईट मध्ये येतो तेव्हा त्याचा गळा फुगलेला असतो. जेव्हा तो शांत असतो तेव्हा तो नॉर्मल पोझिशन मध्ये येतो. तुम्ही बघू शकताय तो बाईट मध्ये कसा येतोय. त्याच्यापुढे जीभ किती सगळी. मी असं पकडू शकते? हा पकडा. ती स्टिक मध्ये अडकले होते, माग येत नाहीत का पुढचा पोर्शन त्यांचा? फक्त ते कुठं स्टिक लावायची त्याच्यावर असतं. तुम्ही बघू शकता दीदीला पण अशा प्रकारे मी म्हणजे काही वर्षांपूर्वी ऋषिकेश सरांसोबत जात होते, पण बघायला, फोटो काढायला, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या क्षेत्रातून. पण आज रेस्क्यूचा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स घेतलेला आहे उमेश दादांमुळे. सो थँक्यू. आणि मला भीती वाटत नसल्यामुळे मी ही डेअरिंग केलेले, पण अक्षय आणि सैद्या भीतात. अभी बात आई ईगो पे, तो मैं भी पकडूंगा. दीदी मी पण पकडणार आहे. पण मला याच्याबद्दल अजून थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की हे बारकं पिल्लू आहे का मोठं आहे? याचं आता कसं असतं की साप बघून सांगू शकतो की आपण वय त्याचं किती आहे असं सांगू शकत नाही की तो किती वर्ष जगू शकतो. अच्छा. तर हा साप आपल्याला आता 1 वर्षाच्या आसपास आहे. रॅट स्नेक आहे. रॅट स्नेक ओळखायची एक खूण म्हणजे काय, तर त्याच्या
मध्य भागापासून शेपटीपर्यंत तुम्ही बघू शकता ब्लॅक लाईन आहेत. हो आहे की. ब्लॅक लाईन आहेत. आणि एक मोठा गैरसमज आहे की लोक म्हणतात की रॅट स्नेक हा फक्त येल्लो कलर मध्ये येतो. हा तर रॅट स्नेक मध्ये 7 कलर येतात. असं काही नाहीये की कलरवर की बाबा येल्लो कलर असला तरच रॅट स्नेक असतो. अच्छा. रॅट स्नेक मध्ये 7 कलर येतात. त्यामुळे कलरवर असं काही नसतं. त्याची ओळख म्हणजे त्याच्या तोंडावर तुम्ही बघू शकता, डोळ्याच्या खाली तुम्हाला ब्लॅक लाईन दिसतात आणि शेपटीकडे पण तुम्हाला ब्लॅक लाईन दिसत जातात. ही त्याची खास ओळख आहे. आणि त्याचं अन्न म्हणजे उंदीर. त्याला रॅट स्नेक यासाठीच बोलतात की त्याचं प्रमुख अन्न हे उंदीर असतं. ते उंदराच्या मागे तो साप कंटिन्यू असतो आणि प्रमुख त्याचं खाद्य म्हणजे उंदीर. त्यामुळे त्याचं नाव हे रॅट स्नेक आहे. येस. नशीब आम्हाला एवढ्या बऱ्याच गोष्टी कळाल्या आणि मेन म्हणजे बिनविषारी आहे. इथे जर विषारी एखादा साप असता तर अजून सगळ्यांची पळताभुई झाली असते. आणि आज दादांमुळे खरंच फर्स्ट एक्सपिरियन्स एवढा भारी भेटला की मी एवढा वेळ एका सापाला पकडलेला आणि म्हणजे एवढा इझी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि तुम्ही शॉर्ट्समध्ये पण बघू शकता की इतर म्हणजे विदाऊट स्टिक पण मी जस्ट हाताळलेला आहे. त्याला शांत कसं करायचं यांच्याकडून शिकलेली आहे. सो अक्षय आणि सईद काय हात लावायचं डेअरिंग करू शकत नाही मला तर वाटतं. पण हा सगळ्यात मोठा किती पर्यंत होऊ शकतो? हा 8 फुटापर्यंत मोठा होऊ शकतो. 8 फुटापर्यंत. माझी साईड 5 फूट आहे. 8 फुटापर्यंत ह्याची हाईट होऊ शकते. आणि असं वरती किती उभा राहतो? 3.5-4 फुटापर्यंत तो वरती म्हणजे भिंतीवर हा सहज चढू शकतो. त्याला थोडा जरी आधार भेटला तर भिंतीवर हा सहज चढू शकतो. आता आपण हा येऊ नये म्हणून काळजी काय करावी तर अडचण घरा शेजारी ठेवू नये. कंपाऊंड असेल तर कंपाऊंडच्या बाजूला कुठलंही झाड वगैरे कंपाऊंडला टेकून नसावं. हा लावू नये आणि नसावं. आणि ओलाव्याच्या भागात हे आता उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे हे सावलीच्या ठिकाणी ओलाव्यासाठी आलेले आहेत. थांबा जरा मला एकदा एक्सपिरियन्स दिदींनी घेतला तसा मला जरा घेऊ दे. फक्त सोडू नका. सोडलं की पळून जाणार आहे. सोडू नको. अरे फक्त ही साईड त्यांच्या शेजारी जा ना खाली. तिथं सईद त्यांच्या शेजारी जा खाली. सोडू नको सईद. आणि दाबू पण नकोस. नाही येत मागे तिथनं इथपर्यंत जाणार. तिकडे नाही ना हातापर्यंत नाही पोहोचणार. दाबू पण नकोस त्याला जोरात नाही तर त्याला हे व्हायचं. असले साप पकडणे आणि साप पाळणे खूप फरक आहे. मग तू साप पाळलेत का? आम्ही 2 साप पाळलेत, ऋषभ आणि प्रतीक. शपथ. थांबा. पळून गेला बघा. त्याला ॲनाकोंडा समजत होता. थांब हल नकोस थांब. त्यावर फोकस करते त्या चेहऱ्यावरती. खतरनाकच. ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय तुला? त्याला सगळं त्या ह्याच्यावर दिसतं म्हणजे त्याला सगळं त्याच्या जिभेवर कळतं. तो मागं इथपर्यंत पोहोचू शकत नाही. बघा आता कुठपर्यंत आला. इथपर्यंत पोहोचू शकत नाही. तिथं आपण स्टिक लावताना त्याच्या तिथं तेवढ्या अंतरावर लावलेलं त्यामुळे ते पोहोचत नाही. अक्षय तू घेणार होतास ना? घे की. हात तरी लाव. येस. याच्यासाठी अशी बरणी त्यांनी बघितलेली आहे की ज्याला ऑलरेडी टोपणाला छिद्र पाडलेली आहेत त्याला आत श्वास घेता यावा. सापाला पाहिजे म्हणजे असं स्पर्श केलं. फिरायला वगैरे असं पकडायला वगैरे आणि मस्त. टफ कुठला हे पकडतं साप? सगळ्यात टफ म्हणलं तसं की आपला विरुळा पाण्यात जो पाण्यात गटरीत वगैरे आपल्याला सापडतो. विरुळा पाण्यात विषारी असतो तो बिनविषारी असतो. पण तो साप असा आहे तुम्ही कसा किती बी जरी आपण चांगल्यानं पकडायला गेलो त्याला तर तो बाईट करतोच. आणि त्याचं असं आहे तुम्ही शेपटीला एकदम मागे पकडलं तर ती शेपटी तोडतो मग त्याला इजा होती. त्यामुळे त्याला पकडतानाच त्या ह्याच्यामध्ये पकडायचं असतं आणि ते पकडलं की तो चावतो. तो चावल्यानंतर ना जखम होते हाताला. मस्त जखम होती म्हणजे ते बिनविषारी असतो. पण त्याचे जे दात असतात छोटे छोटे दात असतात ते दात आपल्या शरीरामध्ये तुटतात आणि ते नंतर ना जेव्हा आपण काढायला जातो ते दात तेव्हा ते निघत नाही. छोटे पांढरे छोटे दात असतात त्याचे पण ते दिसत नाहीत. एकदम सूक्ष्म असतात छोटे असतात
त्यामुळे ते कुरूप वगैरे होण्याचे चान्सेस असतात. बापरे, तुम्ही आतापर्यंत किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये? किती आता- पकडलेत साप? आतापर्यंत तसं सांगू शकत नाही, इतके साप पकडलेत. आता नाही म्हटलं तर एक 10 वर्ष झाले. बापरे, मोजले नाहीत आहे कधी? नाही तोंड कधी. उघडलेलं. तुमचा एखादा काही फोटो स्पेशल असा सगळ्यांना ऑडियन्सला दाखवण्यासाठी नाही, हे आपण देऊयात, काय problem नाही. कसलं तोंड उघडतंय. दाखवा की असला तर, नाहीतर मग आता काय होते? ते जरा तरी तोंड असे गेलं हे वाटतं. ते तुझ्या तोंडाकडे बघून घाबरत असेल. मस्तच. खायचं माहिती नाही. नाही येत. तुझं नाव काय ठेवायचं? पोपट? रॅट स्नेक नाव आहे की ऑलरेडी त्याला? बघ कसले त्याची स्किन. तर मित्रांनो, आम्ही याचं नाव ठेवलंय ऋतिक. तर ऋतिक असं का, तर प्रतीक प्लस ऋषभ इज इक्वल टू ऋतिक. आई शपथच. आता होय अक्षय, संकेतला आवड आहे ना, त्याला शिकायचं होतं ना असं साप पकडायला वगैरे, त्याला सांगितलं असतं मला. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम. हो, सारखं येतच असतात आमच्या इथे. खूप सारे सर्प व्हिजिट करत असतात आमच्या घराला इथे. आता गाईज ते येणार आहेत, जसं मगाशी बोलले तसं वरती जंगल भागात सगळ्यांपासून लांब. सो तुमच्या इथे पण जर कोणता सर्प आढळला तर मी खाली दादांचा नंबर देऊन ठेवते, तुम्ही कॉल करा त्यांना, किंवा तुम्ही त्याला इजा करायला जाऊ नका, त्याला मारू नका, कारण खूपच कमी प्रजाती राहिलेली आहे आणि सगळ्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे. सो असंच सर्पमित्र असतील तुमच्या जवळचे किंवा कोणच नसेल ओळखीचं तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लगेच बोलवा. म्हणजे हे स्पेशली सातारकरांसाठी होतं, कारण साताऱ्यातून दादा असेल तरी आपण कॉन्टॅक्ट देऊयात, त्या इकडचा नंबर देऊयात. कुठे जरी असला तरी तिथे आपण त्या भागातला सर्पमित्रांचा नंबर देऊयात, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलू शकता. येस डेफिनेटली. त्यांनी मस्त पर्याय दिलेला आहे की जरी तुम्ही बाहेरच्या भागातून असाल कुठूनही, तरी पण तुम्ही या नंबरला डिरेक्टली कॉल करून विचारू शकता की त्यांच्या आसपासचा कोण सर्पमित्र आहे का, तर ते येऊन तुमच्या इथला साप हे करतील. पण तुम्ही मारायची डेअरिंग करू नका, ही खूपच मनापासूनची विनंती आहे. कारण आम्ही स्वतः आत्तापर्यंत बऱ्याच वन्य प्राण्यांसाठी बघण्यासाठी वाईल्ड लाईफ हा पार्ट आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये आपलंच जबाबदारी की आपण आपले सगळ्या भारतात असलेल्या सगळ्या जाती आपण वाचवल्या पाहिजेत, आपली जबाबदारी आहे. त्याच्यातली ही एक सगळ्यात जवळची जात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, आत्ता मॅडम दिदीने सांगितलं आपल्याला की साप मारू नका. तर काही लोक असे असतात की साप मारायला जातात, पण काही साप लोकांना कळत नाही. गोनस सारखे साप असे असतात की लोक काय करतात की पहिलं त्याला मारायला गेला की त्याच्या तोंडावर मारतात. तोंडावर मारला की त्याची जी विषाची जी पिशवी असते तोंडात, ती पिशवी जेव्हा फुटते ती त्याचं विष सगळं उडतं. ते चुकून जर डोळ्यात उडलं किंवा आपल्या हाताला किंवा कुठं जरी जखम असेल, त्या जखमेवर जरी ते विष उडलं तरी त्याचा लगेच इफेक्ट होतो. तुम्ही विष पिलं तरी काही होत नाही, सापाचं विष पिलं तरी काही होत नाही. जोपर्यंत ते रक्तात मिसळत नाही तोपर्यंत सापाच्या विषाचा इफेक्ट होत नाही. अच्छा, खूपच एकदम भारी माहिती दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे साप मारायचं तर डेअरिंग करूच नका. आणि जरी चुकून तुमच्याकडून त्याला इजा झाली असेल तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायला विसरू नका जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर. नक्की. चला थँक्यू. आमच्या शेतात बिबट्या आलाय तेवढं बघून. अहो नाही, खरं त्यांचे म्हस आणि शेळी 2 दिवसापूर्वी केले. वाईल्ड लाईफ मध्ये असं कुठेच नाहीये, म्हणजे कुठल्याच नियमात असं नाहीये की तो बिबट्या तिथून पकडून आपण दुसरीकडे सोडू शकतो. आता कुठं नाही असं नाही. आपल्या ह्या वरच्या डोंगरात जरी तुम्ही बघितलं, हो, बिबट्या आहेत. 3 ते 4 बिबट्या आहेत. ह्या वरच्या डोंगरात बैरबाच्या इथं 3-4 बिबट्या आहेत. आपल्या अजिंक्य ताऱ्यावर 3-4 बिबट्या आहेत. म्हणजे ह्या एरियामध्ये पूर्णपणे सगळीकडे आता बिबट्याचा वावर तयार झालेला आहे. फक्त आपण एवढीच काळजी घेऊ शकतो की आपण त्यांच्या एरियात गेलेलो नाही, ते आपल्या एरियात आलेले नाहीत, आपण त्यांच्या एरियात गेलेलो आहे. आपण जंगलतोड केलेली आहे, आपण डोंगरात जाऊन घरं बांधलेले आहेत, आपण त्यांच्या एरियात जाऊन राहिलेलो आहे. त्यामुळं ते अन्नाच्या शोधात आपल्या इथं खाली येतात. येस, चलो. तर तुम्ही हे पण लक्षात ठेवा, सातारा भागात तर बरेच बिबट्या आहेत, तर आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. साप आणि बिबट्या खूप फरक आहे. चलो, तर बाय गाईज. खाली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि काहीतरी म्हणजे मी असं डेअरिंग केलं पण ते बिनविषारी साप होता म्हणून,
आणि ऑलरेडी माझ्या वडिलांनी लहानपणापासून मला कशाचीच भीती पाळू नको असं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे मी घाबरत पण नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही उगाच काहीतरी मनात नसताना काहीतरी डेअरिंग करायला जाऊ नका, सापाची माहिती नसेल तर उगाच पकडायला जाऊ नका, नाही तर काहीतरी वेगळंच व्हायचं. चलो बाय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.